सो फ्रेंड्स, लास्ट लेक्चर पासन आपण जो महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आहे तो चालू केलेला होता, जो की टफ कोड म्हटल्यापेक्षा मी याला लेंदी कोड म्हणेल, ज्यामध्ये खूप जास्त नंबर ऑफ सेक्शन्स आपल्याला स्टडी करायचे आहे किंवा सगळ्यात जास्त नंबर ऑफ सेक्शन्स असलेला कोड आहे. मी जसं तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये डेफिनेशन्स पासून चालू करू किंवा लास्टमध्ये आपण हा MLRCचा जो काही इंट्रोडक्टरी पार्ट होता तो बघितला होता. आजपासून आपण चालू करतोय त्याचा मेन पार्ट किंवा इम्पॉर्टंट पार्ट. ओके, तर साधारणतः आपण जो लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन आपण स्टडी केलं होतं, त्यानंतर इंट्रोडक्शनमध्ये जी काही पार्ट होता की हिस्ट्री काय होती, खरंच लँड रेव्हेन्यू कोड कुठून जन्माला आला, कसा जन्माला आला, त्याची गरज काय होती, कोणी आणलं, सगळ्यात बेसिक, किंवा मग मागच्या आधीच्या काळापासून अशा पद्धतीच्या ज्या काही प्रोसेस होती ही आधीपासूनच होती, ज्यामध्ये ब्रिटिशच्या काळामध्ये पण आपण हा जो पार्ट आहे हा बघितला होता की अशा पद्धतीच्या साधारण आपण कंडिशन स्टडी केली होती. बरोबर आहे. आजपासून आपण चालू करतोय मित्रांनो चॅप्टर 1 किंवा जो इम्पॉर्टंट पार्ट आहे किंवा जो बेसिक पार्ट आहे या MLRC कोडचा तो चालू करतोय. मी जसं साधारणतः तुम्हाला लास्ट टाइम म्हटलं होतं की 3 क्वेश्चन येणे यावर अपेक्षित आहे, ज्यामध्ये एखादा क्वेश्चन कदाचित डेफिनेशनवर सुद्धा विचारला जाऊ शकतो. मग त्या अनुषंगाने आपण काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स या पर्टिक्युलर कोडमध्ये स्टडी करणार आहोत आणि सगळ्यात जास्त नंबर ऑफ सेक्शन असलेला कोड आहे, म्हणजे खूप जास्त सेक्शन्स या कोडमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून मग काय तर कोणते सेक्शन्स करायचे, कसे करायचे, कोणते इम्पॉर्टंट आहे, कोणते नाही आहे, हे सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत. सेक्शन फार छोटे छोटे आहेत किंवा जसं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं की एकदम सिंपल आणि सोबर भाषेत तुम्हाला समजून सांगणार आणि शेवटच्या डोक्यापर्यंत, म्हणजेच जो विद्यार्थी खूप फास्ट आणि रिवाइंड मध्ये बघतो किंवा रिवाइंड नाही खूप फास्ट फॉरवर्ड करून बघतो त्याला सुद्धा तो इझिली समजेल अशा पद्धतीत आपण हा कोड स्टडी करूया. ओके, सो पहिला जो चॅप्टर आहे ऍक्टचा तो आहे प्रिलिमिनरी, म्हणजे साधारण सगळ्या ऍक्टचा हाच असतो, त्यामुळे यामध्ये याचं नाव काय आहे तर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आहे. हा साधारण पूर्ण महाराष्ट्राला लागू करण्यात आलाय. ऑब्व्हियसली काही भागांमध्ये हा लेट लागू झाला, म्हणजे 1966 म्हटल्यानंतर का 1966ला सगळ्या महाराष्ट्रासाठी झाला असं नाही. प्रत्येक वेळेला तशा पद्धतीची नोंद म्हणजेच ऑफिशियल गॅझेटमध्ये तशा पद्धतीने अनाउन्समेंट केलं गेलं, नोटिफिकेशन पास आउट करण्यात आलं आणि त्या पद्धतीने त्या एरियासाठी या कोडची अंमलबजावणी किंवा एन्फोर्समेंट चालू झालं होतं. ओके, सो या कोडला स्टडी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आपण हा पार्ट जो आहे हा महसूलचा पार्ट स्टडी करतोय, म्हणजे साधारणतः जमिनीच्या बदल्यात किंवा जमिनीच्या वापराच्या बदल्यात जो काही टॅक्स, लीज किंवा एक भोगवटदार म्हणून त्याच्या बदल्यात जो काही भाडेपट्टा आपण देतो किंवा जो महसूल आपण देणार आहोत तो आपण यामध्ये स्टडी करतो किंवा तशा पद्धतीचा पार्ट आपण या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहोत. लक्षात आलं. त्यामुळे एक लक्षात घ्यायचं की हा महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आहे, ज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र परिसरासाठी किंवा महाराष्ट्र राज्यासाठी हा ऍक्ट लागू करण्यात आला. याच्या ऍक्टच्या अंतर्गत हा ऍक्ट काही ठिकाणी 1966 ला लागू आला, काही ठिकाणी लेट लागू झाला. तशा पद्धतीचं ऑफिशियल नोटिफिकेशन गॅझेट थ्रू पास आउट करण्यात आलं होतं आणि त्या पद्धतीने त्या एरियाला हा ऍक्ट लागू करण्यात आला होता. ओके, यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे डेफिनेशन. सगळ्यात महत्वाचं तर मी यामध्ये काही इम्पॉर्टंट डेफिनेशन काढलंय ज्या की सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे किंवा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. और या जो ऍक्ट आपण स्टडी करतोय या ऍक्टचा स्टडी करण्यासाठी या डेफिनेशन कदाचित इम्पॉर्टंट रोल प्ले केल्या जाऊ शकतात. त्यामुळे या इम्पॉर्टंट आपण डेफिनेशन्स आजच्या भागात बघणार आहोत, ज्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन आहे मित्रांनो ऍग्रिकल्चर इयर. ऍग्रिकल्चर इयर साधारणतः आपल्याकडे म्हणजे पाऊस पडल्यानंतर आपलं काय तर एक शेतीविषयक वर्ष चालू होतं किंवा शेतीचं एक वर्ष जे मानलं जातं ते पाऊस पडल्यानंतर आपल्याकडे पीक घेणं किंवा पेरणी वगैरे करणं ही प्रोसेस चालू होते. म्हणजे साधारणतः खरीप पिकाचा जर का पिरियड बघितला तर आपण 1 जुलै पासून हे वर्ष चालू झाले असं आपण मानत असतो, ज्यामध्ये
1 जुलै टू 30 जून हा कार्यकाळ साधारणतः ऍग्रिकल्चर इयर साठी बघितला जात असतो. जर का पेपरमध्ये विचारलं की ऍग्रिकल्चर इयर म्हणजे काय, स्टेट गव्हर्नमेंट बाय द नोटिफिकेशन अशा पद्धतीची अनाउन्समेंट करतं, ऑफिशियल गॅझेट मध्ये तशा पद्धतीने नोटिफिकेशन पास करतं आणि तशा पद्धतीच्या वर्षाला आपण ऍग्रिकल्चर इयर असं मानतो. साधारणतः आताच्या कंडिशन मध्ये जर का बघायला गेलं तर ऍग्रिकल्चर इयर हे नॉर्मली 1 जुलै टू 30 जून हे पूर्ण वर्ष जे आहे, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नंतर पुन्हा जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जूनचा शेवटचा दिवस, तोपर्यंत या पर्टिक्युलर वर्षाला ऍग्रिकल्चर इयर असं म्हणतात. लक्षात ठेवायचंय स्पेशली डेट. ओके, इन केस क्वेश्चन आला तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की ऍग्रिकल्चर इयर म्हणजेच काय. ज्यापासनं आपल्या पिकांची पेरणी चालू होते किंवा पीक घेण्याची प्रोसेस चालू होते, त्या पर्टिक्युलर दिवसापासून आपण ऍग्रिकल्चर इयर असं अनाउन्स करतो. साधारणतः ह्या खरीप पिकाचा जर का अंदाज पकडला तर 1 जुलै ऍज अन ऍव्हरेज बघतो आपण, तर 1 जुलै पासून चालू करतोय, त्यामुळे त्याला ऍग्रिकल्चर इयर म्हणून ओळखल्या जातं. त्यानंतर ॲलिनेटेड जमीन किंवा ॲलिनेटेड लँड, सेकंड डेफिनेशन आहे ॲलिनेटेड. ॲलिनेटेड म्हणजेच काय, इनाम मिळालेली जमीन. इनाम मिळालेली जमीन बघा काय म्हणतात यालाच, इनाम मिळालेली जमीन, ॲलिनेटेड लँड. सो ॲलिनेटेड लँड म्हणजेच किंवा इनाम मिळालेली जमीन म्हणजेच काय, गव्हर्नमेंट काय करतं, वेळोवेळी स्वतःजवळ असलेली जमीन जर का कोणी भूधारक असेल पण ज्याच्या नावावर कोणत्याही पद्धतीची जमीन नाही किंवा गावातली एखादी जमीन जी अनऑक्युपाईड लँड म्हणून ओळखली जाते, आपण अनऑक्युपाईड तो पुढे बघणार आहोत, एखादी जमीन ज्याचा कुणीही मालक नाही किंवा असा एखादा व्यक्ती जो भूमिहीन आहे, त्याला स्वतःच्या अधिकारातली जमीन त्याला दान केली जाते आणि त्याच्याकडनं तशा पद्धतीचा महसूल त्या जमिनीवर वसूल केला जातो. यालाच बोलतात ॲलिनेटेड जमीन. म्हणजेच काय, गव्हर्नमेंट काय करणार, एखाद्याला बक्षीसपत्र म्हणून देणार जे की अहस्तांतरणीय असेल. अहस्तांतरणीय म्हणजेच काय, ती जमीन कोणालाही विकता येणार नाही, ती जमीन कोणालाही ट्रान्सफर करण्यात येणार नाही. म्हणजेच काय, माझ्या जर आजोबाला तशा पद्धतीची जमीन बक्षीसपत्र म्हणून मिळाली असेल, ती माझ्या वडिलांकडे आली, ती माझ्याकडे येईल, ती माझ्या मुलांकडे जाईल, पण त्या जमिनीला मी दुसऱ्याला विकू शकत नाही. म्हणजे माझ्या एखाद्या फायद्यासाठी मी ती जमीन विकेल असं चालत नाही. त्यावर किंवा त्याचा जर का तुम्ही 7/12 सर्टिफिकेट बघितला तर त्याच्या राईट साईडच्या कॉर्नर मध्ये अहस्तांतरणीय असा एक शब्द लिहिलेला असतो, ज्यामध्ये त्याला तुम्हाला विकता येत नाही, दुसऱ्याला देता येत नाही किंवा त्याचा दुरुपयोग दुसऱ्या गोष्टीसाठी करता येत नाही. आता ती जमीन सरकार काय करेल, एखाद्या व्यक्तीच्या नावे करेल ज्याच्याकडनं तशा पद्धतीचा टॅक्स वसूल केला जातो. यालाच बोलतात ॲलिनेटेड जमीन किंवा ॲलिनेटेड लँड. ओके, इनाम म्हणून मिळालेली जमीन, बक्षीस म्हणून मिळालेली जमीन. क्लियर. बाउंड्री मार्क, साधारणतः बाउंड्री मार्क आपण बरेचदा बघितलं, पण लँडच्या संदर्भात जर बघायचं झालं तरी असे बाउंड्री मार्क असतात. बरोबर आहे. म्हणजे काय की इट माइट बी अ नॅचरल किंवा आर्टिफिशियल आपण बाउंड्री मार्क या पर्टिक्युलर जमिनीची विभागणी करताना किंवा जमिनीला डिवाइड करताना आपण साधारणतः बघतो. मग या बाउंड्री मार्कचा जो यूज आहे मित्रांनो, हा बरेचदा नॅचरल वे किंवा आर्टिफिशियली केला जातो. म्हणजे साधारणतः एखादी छोटा नाला वगैरे असेल, मग त्या नाल्याच्या पलीकडलं तुझं शेत, नाल्याच्या अलीकडलं माझं शेत, अशा पद्धतीने त्याचं डिवायडेशन करू शकतात किंवा मग अशा पद्धतीचे बांध वगैरे घालून त्याचं डिवायडेशन केलं जातं. त्यालाच आपण काय म्हणतो, बाउंड्री मार्क. मग याच्यासाठी स्टोन्स किंवा मोठमोठे खड्डे खोदल्या जातात किंवा छोटासा एखादा हिली एरिया तयार केला जातो किंवा दोन शेतांच्या बाउंड्रीवर मोठ्या पद्धतीने माती टाकून तशा पद्धतीने एक बांध घातला जातो. सो अशा पद्धतीने जमिनीची विभागणी केली जाते किंवा दोन जमिनीला नंबर ऑफ पार्ट मध्ये, एका जमिनीला नंबर ऑफ पार्ट मध्ये किंवा दोन पार्ट मध्ये त्याला डिवाइड केलं जाऊ शकतं. आणि हे कोणाच्या मदतीने होते तर रेव्हेन्यू ऑफिसरच्या स्पेसिफिकेशन शिवाय किंवा सर्वे ऑफिसरच्या स्पेसिफिकेशन शिवाय अशा गोष्टी केल्या जात नाही. कारण जमिनीची मोजणी केल्यानंतर त्या जमिनीची वाटणी पार्टिशन केल्या जाऊ शकतं किंवा एखाद्याला वाटत असेल की बाबा रे माझ्या
हद्दीतली जमीन माझ्या बाजूच्या व्यक्तीने अधिग्रहण केली आहे किंवा ऍक्वायर केली आहे असं जर का वाटत असेल, तर त्या केसमध्ये तो व्यक्ती सर्वे ऑफिसर कडून तशा पद्धतीची नोंद करून त्याची मोजणी करून त्या पद्धतीने नवीन फॉर्मॅट मध्ये तो बांध घालू शकतो. पण या सर्व गोष्टी ज्या आहे म्हणजेच बाउंड्री मार्क हे जोपर्यंत रेव्हेन्यू ऑफिसर किंवा सर्वे ऑफिसर तुम्हाला तशा पद्धतीने आखणी करून देणार नाही तोपर्यंत तशा पद्धतीच्या बाउंड्री मार्क घालता येत नाही. याचाच अर्थ काय, बाउंड्री मार्क म्हणजेच काय, एखाद्या जमिनीला डिवाइड करण्यासाठी जो पर्टिक्युलर नॅचरल किंवा आर्टिफिशियल जो काही पार्ट यूज केला जातो त्यालाच बाउंड्री मार्क म्हणतात. ओके, सिंपल डेफिनेशन आहे, खूप सिंपल डेफिनेशन आहे. आय होप सो की तुम्हा लोकांना ह्या लक्षात आल्या असेल. यानंतर मित्रांनो नेक्स्ट डेफिनेशन आपण बघतो ती म्हणजेच आहे चावडी. ऍक्च्युली चावडीचा जर का अर्थ बघितला किंवा खरं तर चावडी म्हणजे काय तर मीन्स द प्लेस ऑर्डिनरी यूज बाय द विलेज ऑफिसर ओके फॉर द ट्रान्झॅक्शन ऑफ विलेज बिझनेस. आता नॉर्मली विलेजचे ऑफिसरचा जर का विचार केला तर इथे येतो तलाठी, बरोबर आहे, आपल्या भाषेत तलाठी, किंवा दुसरा असतो कोतवाल. जिथे हे दोन लोक त्या गावाचा कारभार सांभाळतात किंवा त्या ठिकाणी बसून काम करतात. त्या गावाच्या संदर्भातलं काम ज्या ठिकाणी बसून केलं जातं त्याला म्हणतात चावडी. त्याला काय म्हणतात, चावडी म्हणतात. ओके, म्हणजे मराठीत आणि इंग्लिश मध्ये शब्द एकच आहे. ओके, मग साधारणतः ही जागा कोणती असते तर ग्रामपंचायत ही जागा असू शकते किंवा ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये एखादा भाडे तत्वावर घेतलेली रूम किंवा खोली आपण असं म्हणू शकतो, त्याला काय म्हणतात, चावडी म्हणतात. ओके, चावडी म्हणजे असं नाही की बाबा कुठेतरी एखाद्या टप्प्यावर बसायचं आणि मजा करायची, नाही. ऑफिसर जे काही विलेज ऑफिसर आहे, म्हणजे विलेज ऑफिसर म्हणजे साधारणतः तलाठी आणि कोतवाल, दीज आर द विलेज ऑफिसर और गव्हर्नमेंट विलेज ऑफिसर. मग या केसमध्ये हे लोक त्या गावाचा जो बिझनेस किंवा जो काही गावाची जी काही रूल्स रेग्युलेशन्स आहे रिलेटेड टू द लँड किंवा बाकी कामकाज जिथे बसून चालवतात त्या ठिकाणाला चावडी असं म्हणतात. ओके, यानंतर फार्म बिल्डिंगचा जर विचार केला तर फार्म बिल्डिंग म्हणजे काय, शेतीसाठी फक्त आणि निव्वळ शेतीसाठी उपयोगी येणारी बिल्डिंग, शेतीसाठी आणि फक्त निव्वळ शेतीसाठी उपयोगी येणारी बिल्डिंग, त्याला आपण काय म्हणतो, फार्म बिल्डिंग म्हणतो. ओके, ज्यामध्ये शेतीविषयक गोष्टी स्टोरेज करण्यासाठी किंवा जनावर गुरे ढोरं जे असतील त्यांना शेल्टर म्हणून वापरणारी जमीन किंवा तिथे काम करणारे जे काही मेंबर असतील, म्हणजे जसं की माझ्या शेतात काही सर्वंट असतील किंवा काही मजूर लोक असतील तर त्यांच्यासाठी बनवलेलं एखादं घर, तर अशा पद्धतीच्या बिल्डिंगला आपण काय म्हणतो, फार्म बिल्डिंग म्हणतो. ओके, मग यालाच आपण थोडं जर का स्टँडर्ड भाषेत जर का थोडं पुढे जाऊन बघितलं तर याला आपण दुसऱ्या भाषेत फार्म हाऊस सुद्धा बोलू शकतो. ओके, पण फार्म हाऊसचा जर का विचार केला सो इट कम्स अंडर द UDCPR किंवा याचे रूल्स रेग्युलेशन जे आहेत हे UDCPR मध्ये येतात. म्हणजे एखाद्या शेतातच जर का तुम्ही घर बांधायचं असेल तर त्याचे काही रूल्स रेग्युलेशन जे असेल हे आपण UDCPR मध्ये बघणार आहोत किंवा त्या संदर्भात रिलेटेड जो काही पार्ट आहे किंवा त्याचा डेव्हलपमेंट चार्ज कसा असतो, त्याची मग प्रोसिजर कशी आहे, त्याचा क्लिअरन्स कसा घ्यायचा, ह्या सर्व गोष्टी आपण UDCPR मध्ये स्टडी करणार. पण लक्षात ठेवायचंय फार्म बिल्डिंग म्हणजे कोणती, जी फक्त आणि फक्त शेती विषयक गोष्टीसाठी वापरली जाते किंवा शेती विषयक गोष्टीच्याच कामासाठी येते, त्यालाच आपण काय बोलतो, फार्म बिल्डिंग असं म्हणतो. क्लिअर, यस ऑर नो? यानंतर लँड रेव्हेन्यू जो ऍक्ट आपण स्टडी करतोय ज्यामध्ये जमिनीच्या वापराबद्दल साधारणतः जो टॅक्स कलेक्ट केला जातो किंवा त्याच्या बदल्यात त्या भूधारकाकडनं भाडेपट्टेधारकाकडनं किंवा पट्टेधारकाकडनं जो काही टॅक्स वसूल केला जातो, जो काही पट्टेदार असेल, पट्टेधारक असेल, भूधारक असेल, भोगवटदार असेल,
त्याच्याकडनं ज्या पद्धतीत टॅक्स वसूल केला जातो त्यालाच आपण काय बोलतो, लँड रेव्हेन्यू बोलतो. म्हणजे त्या जमिनीच्या वापराच्या बदल्यात जो काही इंटरेस्ट किंवा त्याने जमिनीतून घेतलेल्या उत्पन्नाच्या वर जो काही इंटरेस्ट पे केला जातो त्यालाच आपण लँड रेव्हेन्यू असं म्हणत असतो. सिंपल. एवढी मोठी डेफिनेशन लक्षात ठेवायची गरज नाही किंवा एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये. यानंतर आहे मित्रांनो गव्हर्नमेंट लीज. गव्हर्नमेंट लीज किंवा गव्हर्नमेंट लीजी, ज्याला आपण पट्टेदार म्हणतात, मराठीत याला पट्टेदार सुद्धा म्हणतात. अ पर्सन होल्डिंग अ लँड फ्रॉम अ गव्हर्नमेंट अंडर द लीज. एखादा व्यक्ती जो की एखादी जमीन गव्हर्नमेंट कडनं भाडे तत्वावर घेतो, ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, गव्हर्नमेंट लीजी. म्हणजेच काय, एखादी जमीन आहे, एखाद्या कामकाजासाठी, शेतीच्या कामासाठी, एखादं स्ट्रक्चर उभं करण्यासाठी, कंपनी उभी करण्यासाठी, कारखाना टाकण्यासाठी किंवा अजून एखादी गोष्ट करण्यासाठी एखादी जमीन जर का गव्हर्नमेंटच्या ऑक्युपाईड मधली जर का भाडे तत्वावर तो भाड्याने घेत असेल किंवा भाडे तत्वावर घेत असेल त्या जमिनीला आपण म्हणतो गव्हर्नमेंट लीज. त्यानंतर हा जो शब्द आहे गावठाण, हा शब्द आपण बरेचदा वापरला आहे किंवा बरेचदा बघितला आहे आपल्या महाराष्ट्र किंवा MRTP मध्ये, बरोबर आहे, महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट मध्ये हा गावठाण वर्ड खूपदा आलाय किंवा UDCPR मध्ये सुद्धा या वर्डला आपल्याला बरेचदा बघायचं आहे. सो खरं तर गावठाण म्हणजेच काय किंवा विलेज साईट, याला दुसऱ्या भाषेत विलेज साईट सुद्धा बोलतं. आता गावठाण म्हणजे काय, त्या गावाची वेस म्हणजेच गावाची बाउंड्री ज्या पर्टिक्युलर भागापासनं विभागली असेल त्याला म्हणतात गावठाण. म्हणजे साधारणतः गावठाणचा जर का विचार करायला गेलं तर बघा, हे एक गाव आहे, हे एक गाव आहे, या पर्टिक्युलर बाउंड्री मध्ये ते गाव येणार, ते गाव येणार, तिथे असणारी ऍग्रिकल्चर लँड येणार, तिथे असणारी रिव्हर येणार, त्या हद्दीत असणारं जो काही फॉरेस्ट असेल ते येणार किंवा जी काही अनकल्टिवेटेड लँड असेल ते येणार, आणि त्याची जी बाउंड्री मार्क केलेली असेल त्याला म्हणतात गावठाण एरिया किंवा विलेज साईट, जी की आपण सेक्शन नंबर 122 मध्ये स्टडी करणार आहोत. किंवा गावठाण एक्झॅक्टली काय असतं हे आपण सेक्शन 122 मध्ये सुद्धा स्टडी करणार आहोत. यानंतर मित्रांनो आहे रेव्हेन्यू इयर. रेव्हेन्यू इयर, आता साधारणतः रेव्हेन्यू इयर काय किंवा महसूल विभागाचा जे काही असते हा साधारणतः जुलै महिना संपला म्हणजे 1 ऑगस्ट पासून, कारण की आपण जुलै महिन्यात काय करतो की ऍग्रिकल्चर इयर चालू होतं, मग रेव्हेन्यू इयर जे चालू होतं ते 1 ऑगस्ट पासून चालू होते. ओके, म्हणजे रेव्हेन्यू इयर सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटच्या हद्दीनुसार किंवा त्यांच्या ज्युरिडिक्शन मध्ये येणाऱ्या पॉवरनुसार चेंज होऊ शकतं. मग आताच्या केसमध्ये जर का मी विचार केला तर रेव्हेन्यू इयर सध्या 1 ऑगस्ट ते 31 जुलै अशा कालावधीत चालू आहे. म्हणजे जर का क्वेश्चन आला पेपरमध्ये की रेव्हेन्यू इयर म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की रेव्हेन्यू इयर म्हणजे 1 ऑगस्ट टू 31 जुलै या पर्टिक्युलर काळामध्ये जो काही पिरियड असेल त्याला आपण रेव्हेन्यू इयर म्हणतो. म्हणजे बघा, याआधी तुम्हाला माहित आहे की फायनान्शियल इयर आपण कुठे बघितलं होतं, ASR मध्ये स्टडी केलं होतं की साधारणतः 1 एप्रिल पासून आपल्याकडे फायनान्शियल इयर चालू होतं आणि 31 मार्चला ते संपतं, असा कार्यकाळ असतो. त्याच्यानंतर ASR पब्लिश होण्याचा पिरियड सुद्धा तोच आहे. त्यानंतर जर का तुम्ही विचार केला तर ऍग्रिकल्चर इयर आणि आता नवीन आलंय ते रेव्हेन्यू इयर, म्हणजे एवढे इयर्स आहेत तर त्यामध्ये कन्फ्युज होऊ नका की कोणतं इयर कधी चालू होतं. लक्षात ठेवायचं, फायनान्शियल इयर नॉर्मली आपल्याकडे 1 एप्रिल पासून चालू होते, 31 मार्चला संपतं. त्यानंतर जर का तुम्ही ऍग्रिकल्चर इयर बघितलं जे 1 जुलै टू 30 जून पर्यंत असतं, आणि आता नवीन आले एक रेव्हेन्यू इयर जे की 1 जुलै टू 1 ऑगस्ट टू 31 जुलै पर्यंत असेल. क्लिअर. त्यानंतर मित्रांनो परडी लँड. ओके, यालाच बोलतात परडी लँड. आता परडी लँड म्हणजे काय लक्षात ठेवा. ओके, आणि इम्पॉर्टंट आहे, परडी लँड इम्पॉर्टंट आहे. का बरं इम्पॉर्टंट आहे, कारण या लँडवर रेव्हेन्यू नसतो, परडी लँडवर रेव्हेन्यू नाहीये. लँड रेव्हेन्यू ऑन परडी लँड इज फ्री. हे काय डेफिनेशन मध्ये दिलेलं नाहीये किंवा IS कोड मध्ये कुठेही मेन्शन केलेलं नाहीये. त्या केसमध्ये एक लक्षात ठेवायचं की लँड रेव्हेन्यू ऑन अ परडी लँड इज फ्री. याचाच अर्थ काय आहे की जर का पेपर मध्ये विचारलं की आउट ऑफ विच
लँड इज फ्री फ्रॉम रेव्हेन्यू, असं जर का काही साधारण क्वेश्चन आला की खालीलपैकी कोणती जमीन निवर रेव्हेन्यू घेतल्या जात नाही किंवा त्याच्या बदल्यात टॅक्स घेतला जात नाही, तर त्यामधला पहिलं ऑप्शन काय राहील? परडी लँड राहील. डोक्यात फिट करून ठेवा, अदरवाइज लिहून ठेवा. परडी लँडवर कोणत्याही पद्धतीचा टॅक्स हा आकारला जात नाही किंवा तशा पद्धतीने त्याच्याकडनं रेव्हेन्यू घेतला जात नाही. आता परडी लँड म्हणजे कोणती? माझं घर आहे, माझं घर आहे आणि या घराच्या आजूबाजूला मी काय करतो? गावात एखादी जमीन वापरासाठी वापरतो किंवा एखादी जो एरिया आहे, ह्या जमिनीचा जो भाग आहे तो पीक घेण्यासाठी जर का यूज करत असेल, तर अशा पद्धतीच्या जमिनीला परडी लँड म्हणतात. परडी लँड जी की फ्री फ्रॉम रेव्हेन्यू किंवा लँड रेव्हेन्यू एन्कुम्ब्रान्सेस फ्री असेल, कोणत्याही पद्धतीचा टॅक्स त्यावर आकारला जात नाही. यूज ऑफ लँड अराउंड द हाऊस विदिन अ विलेज फॉर ऍग्रिकल्चर पर्पज. गावातली कोणतीही जमीन जी की घराच्या आजूबाजूला येते. तुम्ही असं म्हणू नका की सर शेत आहे मधात घर बांधतो आणि त्याच्या आजूबाजूची जमीन मी परडी लँड नाही, तो भाग म्हणजे परडी लँड नाही. ओके, ज्याला की एक प्रॉपर सर्वे नंबर येतो, ज्याला प्रॉपर एक जमिनीचा महसूल हा जो ऍक्ट आहे तो लागू होतो, अशा जमिनी सोडून गावात एखादी जमीन आहे किंवा घराच्या आजूबाजूला थोडाफार परिसर आहे जो की अनऑक्युपाईड आहे, कोणाच्याही मालकीचा नाहीये, मग त्या जमिनीचा जर का मी वापर ऍग्रिकल्चर पर्पज साठी करत असेल, तर साधारण अशा जमिनीला परडी लँड असं म्हटल्या जातं किंवा त्या जमिनीला परडी लँड म्हणतात. ती जमीन फ्री फ्रॉम ऑल टॅक्सेस असते, त्यावर कोणत्याही पद्धतीचा महसूल गोळा केला जात नाही किंवा घेतला जात नसतो. डोक्यात फिट करून ठेवा, परडी लँडवर महसूल घेतला जात नाही, रेव्हेन्यू दिला जात नाही. जर का क्वेश्चन आला तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की परडी लँड त्याचं पहिलं ऑप्शन आहे. ओके, पुढे पण अजून एखादं बघूया. यानंतर साजा. साजा म्हणजेच काय? ऍक्च्युली साजा म्हणजेच काय? तो नंबर ऑफ ज्यामध्ये विलेजेस येतात किंवा तालुक्यातले काही विलेजेस मिळून एक साजा बनत असतो. म्हणजे बघा, साधारणतः आपण काय म्हणतो? डिस्ट्रिक्ट असतो. डिस्ट्रिक्ट नंतर काय येतो? आपल्या लँग्वेज मध्ये तहसील येते, बरोबर आहे, त्याला आपण तालुका सुद्धा म्हणतो. त्यानंतर काय येतो? तर डायरेक्ट आपण विलेज म्हणतो, बरोबर आहे. पण तसं नाही, त्याच्यानंतर येतोच तो साजा, जो की आपण स्टडी करतो. साजा म्हणजेच काय? तालुक्यातल्या काही गावांचं मिळून एक जो एरिया बनत असेल किंवा त्याला काय एक्झॅक्टली नाव द्यायचं, तर त्याला नाव असतं साजा. इट इज नथिंग बट द ग्रुप ऑफ विलेज. पूर्ण तालुका म्हणजे साजा नाही, तालुक्यातले काही गावचा ग्रुप म्हणजे साजा. ज्या साजासाठी एक तलाठी अपॉइंट केला जातो. ओके, ज्या साजासाठी एक तलाठी अपॉइंट केला जातो. म्हणजे तुम्हाला माहित आहे, कधी कधी खूप मोठं गाव असेल तर एका गावासाठी एक तलाठी असतो किंवा 2-4 गावा मिळून एकच तलाठी दिला जातो. त्याला सोमवारी तो या गावात येईल, मंगळवारी तो या गावात येईल, बुधवारी तो त्या गावात जाईल, गुरुवारी त्या गावात जाईल, असं काहीतरी एक विभाजन करून दिलंय. तर मग एक तलाठी पूर्ण साजासाठी असतो, ग्रुप ऑफ विलेजेस साठी तो काम करतो. इट इज नथिंग बट द साजा. ओके, त्यानंतर सर्वे नंबर. सर्वे नंबर आपण कशाला म्हणतो? काय की जी काही लँड आहे किंवा प्लॉट आहे, याला पर्टिक्युलर त्या गावठाण एरियामध्ये डिवाइड केलं जातं किंवा त्या पर्टिक्युलर भागामध्ये त्याला डिवाइड करून त्याच्या ओळखीसाठी एक नंबरिंग केलं जातं, ज्याला आपण सर्वे नंबर म्हणतो. म्हणजेच काय? तुमचा प्लॉट किंवा एखादी स्कीम किंवा एखादी प्लॅनिंग स्कीम किंवा टाउन प्लॅनिंग स्कीम, फायनल टाउन प्लॅनिंग स्कीम किंवा जमीन किंवा जमिनीचा ऍग्रिकल्चरचा भाग हा कोणत्या डिव्हिजन मध्ये येतो, त्या डिव्हिजनच्या अंतर्गत तो कोणत्या एरियामध्ये येतो, सर्वे नंबर मध्ये येतो, गट नंबर मध्ये येतो, हे ओळखण्यासाठी जो एक नंबरिंग दिला जातो त्यालाच बोलतात सर्वे नंबर. त्यालाच काय बोलतात? सर्वे नंबर. लक्षात राहील, त्याला बोलतात सर्वे नंबर. इम्पॉर्टंट नाहीये इथे, साजा इम्पॉर्टंट आहे, इकडे परडी लँड इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर गावठाण तुम्हाला महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यामध्ये आपण सेक्शन नंबर 122 मध्ये पुन्हा बघणारच आहोत. त्यानंतर इकडे चावडी एक महत्वाचा पार्ट आहे. ओके, एलिनेटेड लँड पण महत्वाचा आहे. त्यानंतर ऍग्रिकल्चर इयरची डेट माहीत असायला पाहिजे. त्यानंतर रेव्हेन्यू इयरची डेट माहीत असणं फार गरजेचं आहे. ओके,
सो त्यानंतर आहे अनऑक्युपाईड लँड. त्यानंतर आहे अनऑक्युपाईड लँड. अनऑक्युपाईड लँड म्हणजे कोणती लँड? अशी जमीन ज्यावर कोणताही अधिकार नाही किंवा कोणीही त्याला मालक नाही. अनऑक्युपाईड लँड म्हणजे कोणती? ज्याला कोणीही एक मालक नाही किंवा ज्याला जी जमीन कोणाची नावावर नाही. मग अशी जमीन गव्हर्नमेंटच्या हत्यारीत जातं किंवा गव्हर्नमेंटच्या अधिकाराखाली येतं. मग अशा जमिनीला म्हणतात अनऑक्युपाईड लँड. मीन्स द लँड इन अ विलेज अदर दॅन द लँड हेल्ड बाय अन ऑक्युपंट, अ टेनंट और अ गव्हर्नमेंट लिझी. कोणत्याही केसमध्ये गव्हर्नमेंटने ती कोणाला दानपत्र दिली नाही, बक्षीस म्हणून दिली नाही, त्याला कोणी मालक नाही, त्याच्यावर कुणाचा अधिकार नाही, अशा जमिनीला बोलतात अनऑक्युपाईड लँड. मग अनऑक्युपाईड लँड ही गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत जातं किंवा गव्हर्नमेंटच्या अधिकारात येते. मग त्या संदर्भात अनऑक्युपाईड लँडच्या संदर्भात जो काही कायदा करायचा आहे किंवा जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो गव्हर्नमेंट घेईल. मग यामध्ये अजून एक गोष्ट सांगतोय लक्षात ठेवायची. अनऑक्युपाईड लँडच्या संदर्भात त्या गावासाठी काही रूल्स आणि रेग्युलेशन्स तयार केले जातात आणि जे की कलेक्टर स्वतः, तो डिस्ट्रिक्ट कलेक्टर स्वतः त्या गावाच्या जमिनीसाठी काही रूल्स रेग्युलेशन्स तयार करतो. म्हणजे साधारणतः एखाद्या गावाचा जर का विचार केला की एखाद्या गावात अनऑक्युपाईड लँड आहे तर त्याचा वापर कोणी करू शकतं. म्हणजे मला वाटते तर मी एखाद्या शेतीसाठी करेल, एखाद्याला वाटलं कोणीतरी बांधून टाकायचं काहीतरी, असं चालणार नाही. त्यासाठी गव्हर्नमेंटची लँड आहे, ज्यासाठी पॉवर डेलिगेट केले आहे कलेक्टरकडे आणि कलेक्टर तशा पद्धतीच्या जमिनीचा स्वतः निर्णय घेऊन त्या पद्धतीने त्या जमिनीसाठी रूल्स रेग्युलेशन्स बनवू शकतो. दिस इज नथिंग बट द अनऑक्युपाईड लँड. क्लियर? नेक्स्ट, वाडा लँड. ओके, वाडा लँड means open land in a village site used for tethering the cattle or storing the crops or a fodder, manure or other similar things. There is a no revenue on a wada land. बघा, सेकंड वर्ड आला, no revenue on a wada land. सेकंड टाइम आलो नो रेव्हेन्यू. या आधी पण आलं होतं एकदा नो रेव्हेन्यू, जो होता परडी लँडवर. बरोबर आहे, परडी लँडवर कोणत्याही पद्धतीचा रेव्हेन्यू नाही. आता सेकंड आलं वाडा लँडवर कोणत्याही पद्धतीचा रेव्हेन्यू नसतो. आता वाडा लँड म्हणजे कोणती? जी की पब्लिक यूज साठी त्या गावामध्ये एक रिझर्व प्लेस असू शकतं किंवा त्या गावामध्ये अशी एखादी जागा आहे जी की त्या गावातील लोकांना त्यांचे गुरेढोरे बांधण्यासाठी किंवा त्यांच्या शेतीविषयक सामान स्टोअर करण्यासाठी किंवा काही शेतीचे अवजारे ठेवण्यासाठी किंवा अजून बाकी गोष्टीसाठी यूज करू शकते, पण त्या पब्लिकली असेल, कोणाच्याही मालकीची नाहीये. गव्हर्नमेंटने तशा पद्धतीने वाडा लँड म्हणून घोषित केली असेल, अशा पद्धतीच्या जमिनीला वाडा लँड म्हणतात, जी की पूर्ण गावाच्या संपूर्ण यूज साठी ती लँड वापरू शकतात. म्हणजे साधारणतः गायी ढुरे सकाळी ज्या वेळेला चारायला न्यावे लागतात त्यावेळेला त्या सगळं गायी किंवा बैल वगैरे जे असेल गावातले गुरंढोरं ते एका ठिकाणी जमा केले जातात, त्याला सुद्धा वाडा लँड म्हणतात. किंवा एखादी जमीन आहे ज्यामध्ये लोकांच्या शेतीच्या गोष्टी तिथे आणून ठेवता येतात किंवा लोकांनी तिथे स्वतःच्या शेतीचे अवजारे ठेवण्यासाठी एखादे केलंय. साधारणतः गोठा वगैरे जो केला जातो तो वाडा लँडवर करतात लोक. म्हणजे खूप जणांचे गोठे एकाच ठिकाणी आहे तर वाडा लँडवर केले जातात. तर अशा ठिकाणच्या जागेला वाडा लँड म्हणतात, ज्यावर रेव्हेन्यू घेतला जात नाही. ओके, म्हणजे पहिलं होतं ते म्हणजे परडी लँड आणि आता सेकंड आलं ते म्हणजेच वाडा लँड. बघा, ह्या दोन पद्धतीच्या ज्या काही जमिनी आहे किंवा जमिनीचा भाग आहे ज्यावर कोणत्याही पद्धतीचा रेव्हेन्यू घेतला जात नाही. क्लिअर? लक्षात ठेवायचंय. इन केस पेपर मध्ये जर का क्वेश्चन आलं खालीलपैकी कोणत्या जमिनीवर किंवा प्लॉट्सवर रेव्हेन्यू घेतला जात नाही अंडर द MLRC कोड, जसा जर का क्वेश्चन असेल तर तुम्हाला डोक्यात फिट असायला पाहिजे वाडा आणि परडी इज द करेक्ट आन्सर. ओके, किंवा बोथ ए बी किंवा नन ऑफ दिस, जे असेल नसेल ते व्हॉट एव्हर इट मे बी, पण वाडा आणि परडी हे आन्सर असू शकतं. ओके, म्हणजे अख्ख्या MLRC मध्ये सांगायचं झालं तर दोनच जमीन अशा आहे ज्यावर कोणत्याही पद्धतीचा रेव्हेन्यू घेतला जात नाही. ओके, त्यामुळे क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. पुढे बघतो, टू होल्ड लँड और टू बी लँड होल्डर और अ होल्डर ऑफ लँड. म्हणजेच काय, एखादा व्यक्ती भाडे तत्वावर
किंवा स्वतः भोगवटदार म्हणून एखाद्या जमिनीवर लिगली लॉफुली जेव्हा अधिकार दाखवतो त्याला बोलतात टू होल्ड लँड. म्हणजेच एखादी जमीन आहे जी माझ्या नावावर आहे, त्याचा 7/12 सर्टिफिकेट जे आहे ते माझ्या नावावर आहे, मी होल्डर आहे त्या जमिनीचा. किंवा मी एखादी जमीन गव्हर्नमेंट कडून लीजवर घेतली आहे, त्याच एरियाला सुद्धा किंवा त्या पर्टिक्युलर पार्टला सुद्धा तुम्ही होल्ड लँड म्हणतात. लक्षात आलं? म्हणजे कुणाच्या तरी नावावर आहे आणि ज्याच्या नावावर आहे किंवा जो ती जमीन ज्याच्या नावावर आहे त्यालाच म्हणतात होल्डिंग. त्यालाच काय म्हणतात? होल्डिंग. क्लिअर? 7/12 सर्टिफिकेटवर माझं नाव आहे म्हणजेच होल्डर आहे या जमिनीला, किंवा कोणीतरी ही लँड अनऑक्युपाईड नाही किंवा गव्हर्नमेंटचे नाही, कुणाच्या तरी नावावर आहे. ज्याच्या नावावर आहे त्याला बोलतात होल्डिंग. होल्डिंग मीन्स अ पोर्शन ऑफ लँड हेल्ड बाय अ होल्डर. कुणाच्या तरी नावावर आहे अशा जमिनीला म्हणतात होल्डिंग. समजलंय का? दिस इज द डेफिनेशन. आणि यापैकी एवढ्या इम्पॉर्टंट डेफिनेशन्स होत्या. ह्या इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहे किंवा याच्यातल्या 4-5 डेफिनेशन ज्या आहे की जेवढ्या काही इम्पॉर्टंट नव्हत्या त्या मी सोडलेल्या आहे. अदरवाईज सगळ्या इम्पॉर्टंट डेफिनेशन घेतलेल्या आहे. महत्वाचा पार्ट मी कव्हर केला आहे. क्लिअर? आय होप सो एवढं क्लिअर झालं असेल, डेफिनेशन्स क्लिअर झाल्या असतील.